हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथे मी कढी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे ताक घेतलं आहे। तर पाहू शकता जास्त घट्ट देखील नाही आहे आणि जास्त पातळ देखील नाही, तर आपण ताकाची कढी बनवणार आहोत। तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि इथे मी बेसन पीठ घेतलं आहे। तर आपल्याला आता हे बेसन पीठ आहे ना, ते डायरेक्ट आपल्याला ह्या सर्व ताकामध्ये नाही घालायचे। सर्व तसंच घातलं तर त्याच्या गुठळ्या होणार। त्यामुळे आपण ह्या वाटीमध्येच आपण चमच्याने थोडं थोडं ताक घेऊन ह्याचं छान असं बॅटर तयार करून घेणार आहे। सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे। ह्याचे सर्व गुठळे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत। जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर पाहू शकता आपण या पद्धतीने सर्व असं छान असं ह्याच्या गुठळ्या सर्व फोडून घेतल्यात। आता आपण हे कढीमध्ये टाकून घेऊया। ह्याच्या सर्व गुठळ्या फोडून घेतल्यामुळे आता हे सर्व छान असं मिक्स होऊन जाणार, ह्याच्या गुठळ्या होणार नाही। आता इथे मी कढीसाठी लागणारे साहित्य घेतले। ते इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत। 3 ते 4 मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी कढीपत्त्याची पाने घेतली आहेत आणि कोथिंबीर देखील बारीक कट करून घेतली आहे। आता इथे गॅसवरती मी टोप ठेवला आहे। त्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला लगेच जिरे घालायचे आहे। जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत। आता यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। आता हे छान परतून घ्यायचे। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। हळद देखील तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये फोडणीला आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। आता इथे ताक आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये बेसन पीठ घातले, ह्यामुळे कढी कशी थोडी घट्ट होणार। आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे। तर पाहू शकता आपल्या कढीला छान अशी आता उकळी यायला लागली। आता छान अशी उकळी आली। आता ह्याला आपण 5 ते 6 मिनिटं छान असं उकळून घेणार आहोत। तर पाहू शकता छान अशी उकळी आली। जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। आता आपली कढी झाली आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर घातल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया आणि आता गॅस बंद करूया। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।